झालेला आहे. साधारण जळगाव जिल्ह्यात हाहाकार माजला, 4 लोकांचा मृत्यू झाला. बऱ्याच ठिकाणी 105 मिलीमीटरच्या पावसाची नोंद जवळपास जळगाव जिल्ह्यामध्ये झालेली आहे आणि त्याच्यामध्ये ग्रामीण भागामध्ये 4-5 तालुके आणि काही खेड्यांमध्ये त्याचप्रमाणे शहरामध्ये सुद्धा पाण्या शिरल्याच्या घटना घडलेल्या आहेत. पण काही ठिकाणी ग्रामीणमध्ये आपण पंचनाम्याचे आदेश दिलेले आहे आणि शहरामध्ये सुद्धा जिथे नुकसान झालेलं आहे तिथे पंचनाम्याचे आदेश दिलेले आहे. पारोडा तालुका, पाचोरा, भडगाव, मुक्ताईनगर, अशा अंमळनेर अशा बऱ्याच तालुक्यांकडून रिपोर्टिंग आम्हाला प्राप्त झालेलं आहे. भाऊ, साधारण दुसरा प्रश्न आहे की राष्ट्रीय महामार्ग मुंबई नागपूरचा बंद आहे. काय याच्या मागचं नुकताच नूतनीकरण झालेला होता मार्गात. काल कोणीतरी एक रील टाकल्यामुळे लक्षात आलं की त्या ठिकाणी थोडा भाग खचल्याचं या ठिकाणी प्राथमिक दिसलेलं आहे. आता दिल्लीची टीम तिथे आल्याचं मला प्राथमिक माहिती मिळालेली आहे. बघूया आता रिपोर्टिंग काय आहे. पण नवीन ब्रिज या पद्धतीने होता तर चौकशी झाली पाहिजे आणि कारवाई केली गेली पाहिजे, कारण की तडा पडतोच कसा हा सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे. भाऊ, उद्धव ठाकरे जे आहे पुढची निवडणूक याचे काँग्रेस पार्टीचे त्यांच्यासोबत निवडणूक लढण्याची चर्चा आहे. त्यांचा व्यक्तिगत विषय, मी त्याच्यात काय. भाऊ, दुसरा प्रश्न एकदा विचार केला की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विद्यार्थ्यांना आव्हान दिलं आहे की शिवीगाळ कुठेही करू नये. आपला जो भारत आहे हा संस्कृतीचा भारत आहे. पंतप्रधानांनी केलेल्या आव्हानाला सगळे विद्यार्थी साथ देतील अशी किंवा आम्हाला सुद्धा खात्री आहे. एकीकडे बघायला गेलं तर साधारण महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात जो आहे घोटाळा, शालार्थ आयडीचा घोटाळा हा चाललेला आहे. जळगावचं नाव देखील त्याच्यामध्ये पाहायला मिळतं. ते बघा, SITच्या चौकशीमध्ये जे आले ते कोणीही असले, कोणत्याही विचाराचे असले किंवा कुठल्याही पक्षाचे असले, कुठल्याही तालुक्याचे असले, चौकशी सुरू आहे. चौकशीमध्ये जो दोषी असेल त्याच्यावर कारवाई होणार आहे. संजय राऊत यांनी टीका केलेली आहे की अमित शहा जे आहे संसद सोडून पुण्याला फिरायला निघाले. त्यांना कामच काय दुसरं, त्यांनी दिवसभर काहीतरी कोणावर टीका करायला पाहिजे, त्याच्याशिवाय त्यांना झोप लागत नाही.